नमस्कार मंडळी. सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल बोलणार आहोत, त्याच्या मागचा अर्थ समजून घेणार आहोत. बघा, हा सण म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर यामागे एक मोठा इतिहास आणि एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. चला तर मग तो जाणून घेऊया. आता या प्रवासाची सुरुवात आपण एका अगदी सोप्या पण महत्वाच्या प्रश्नाने करूया. विचार करा, एका साध्याशा काठीवर उभारलेली ही गुढी विजयाचं इतकं मोठं प्रतीक का मानली जाते? या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर या सणाचं सगळं सार लपलेलं आहे. गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू कालगणनेनुसार नवीन वर्षाचा अगदी पहिला दिवस. यालाच चैत्र शुद्ध प्रतिपदा असंही म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनाने जसं सगळा निसर्ग नव्या रंगांनी नव्या पालवीने भरून जातो ना, अगदी तसंच हा दिवस आपल्या आयुष्यात एक नवा उत्साह आणि नव्या आशा घेऊन येतो. या दिवसाचं महत्त्व पौराणिक कथांमध्ये खूप खोलवर रुजलेलं आहे. असं मानलं जातं की याच दिवशी सृष्टीचे निर्माते म्हणजे ब्रह्मदेवांनी या विश्वाची रचना करायला सुरुवात केली. म्हणजे विचार करा, हा दिवस फक्त एका वर्षाची नाही, तर जणू काही एका नव्या युगाच्या सुरुवातीची खूण आहे. आता आपण येऊया गुढीच्या खऱ्या अर्थाकडे. आपल्या घराच्या दारात डौलाने उभी असलेली ही गुढी ही केवळ एक सजावट नाहीये, तर तो आहे एक विजयध्वज. पण मग प्रश्न उरतोच की हा विजय कोणाचा आणि कशावर मिळवलेला? या विजयाच्या ना दोन मुख्य कथा सांगितल्या जातात. पहिली म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करून अंधारावर प्रकाशाचा मिळवलेला विजय. आणि दुसरी कथा, जी आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे, ती म्हणजे प्रभू श्रीरामाची. 14 वर्षांचा तो खडतर वनवास संपवून रावणाचा पराभव करून श्रीराम याच दिवशी एका विजयवीरासारखे अयोध्येत परतले. आणि त्यांच्या स्वागतासाठीच अयोध्यवासियांनी घरोघरी आनंदाचे आणि विजयाचे हे ध्वज म्हणजेच आपल्या गुढ्या उभारल्या होत्या. आणि याच कारणामुळे गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात, म्हणजेच ब्रह्मदेवांचा ध्वज. ही गुढी फक्त एका विजयाचं नाही, तर घरात समृद्धी आणि एक सकारात्मक ऊर्जा आणणारं प्रतीक आहे. म्हणूनच जशी सैन्याची विजय पताका उंच फडकवली जाते, तशीच ही गुढी आपण उंच उभारतो. बरं, आता या सणामागचं का तर आपण समजून घेतलं. पण ही गुढी कशी उभारली जाते ह्यामागे सुद्धा एक खूप सुंदर आणि शास्त्रोक्त पद्धत आहे. चला आपण ती पद्धत आता टप्प्याटप्प्याने पाहूया. याची सुरुवात होते घराच्या स्वच्छतेने. दारात काढलेली सुंदर रांगोळी म्हणजे जणू काही शुभ संकेतांचं स्वागतच. मग येते बांबूची उंच काठी, जी आपल्या ध्येयाचं प्रतीक आहे. त्यावर बांधलेलं नवीन वस्त्र म्हणजे नव्या आशा आकांक्षा. साखरेची गाठी, कडुलिंब, आंब्याची पानं आणि फुलांचा हार, या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. आणि सगळ्यात वर असतो तो कलश, जो संपन्नतेचं आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे. या सगळ्या गोष्टी मिळून एक खूप शक्तिशाली प्रतीक तयार होतं. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही तयार झालेली गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उभी केली जाते. असं मानलं जातं की हे स्थान सर्वाधिक शुभ आहे आणि घरात सकारात्मकता आकर्षित करतं. फक्त स्थानच नाही, तर दिशाही तितकीच महत्वाची आहे. गुढीचं तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला केलं जातं. आता पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची, म्हणजे नव्या ऊर्जेची दिशा. आणि उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशांना गुढी उभारून आपण सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीला आपल्या घरात आमंत्रित करत असतो. गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केली जाते. आता आपण या पूजेची विधी आणि त्यामागचा भाव, त्याचा अर्थ समजून घेऊया. गुढीसमोर तुपाचा दिवा लावला जातो. हळद, कुंकू आणि अक्षता वाहून तिची पूजा केली जाते. देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. खरं तर ही पूजा विधीपेक्षा जास्त भावनेची आहे. कृतज्ञतेची भावना आणि नव्या सुरुवातीसाठी आशीर्वाद मागण्याची भावना. पूजा करताना एका विशेष मंत्राचा जप केला जातो. ओम ब्रह्मध्वजाय नमः. या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करून आपण त्या विजयध्वजाला, त्या ब्रह्मध्वजाला वंदन करतो. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची एक खूपच अर्थपूर्ण परंपरा आहे. कडुलिंबाचा कडूपणा म्हणजे आयुष्यातले कडू अनुभव, आव्हानं, आणि गुळाचा गोडवा म्हणजे सुख आणि यश. हे मिश्रण खाऊन जणू काही आपण स्वतःलाच एक महत्त्वाचा संदेश देतो की येणारं वर्ष हे सुखदुःखांनी भरलेलं असेल आणि आपण त्या दोन्हींना समभावाने स्वीकारायला तयार राहायला हवं. तर मग या सगळ्या परंपरा आणि कथांमधून आपल्याला मिळणारा अंतिम संदेश काय आहे? गुढीपाडवा आपल्याला नक्की काय शिकवतो? गुढीपाडवा हा केवळ एक दिवस किंवा एक सण नाहीये,
तो एका नव्या सुरुवातीचं, एका नव्या संकल्पाचं प्रतीक आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे, सकारात्मक विचारांनी आणि नव्या उत्साहाने आयुष्याला सामोरं जाण्याची. आणि जाता जाता एक विचार मनात ठेवूया. ही नवी सुरुवात साजरी करताना या नववर्षासाठी कोणता एक नवीन संकल्प करता येईल? सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा.